त्याला जर पाठ सहित न्यावं आणि तिथं जर घेऊन गेलो सुशांतनं जर सांगितलं माझी बॅग घरी विसरली आहे इंजेक्शनची गोळ्याची स्लाईनची पुन्हा भांडगड होईल मग काय करावं हनुमंतराय मला मेडिकल सहित उचला गेला मग सगळ्या घरासहित उचललं महाराज तुम्ही म्हणताल घरासहित कसं उचललं आपण पंढरपूरला गेल्यास म्हणत नाही तसं कोण कोण आलं देवाला सगळं घरबाळ आलं म्हणणार आपण जर घरातले लोक आले तर सगळं घरबाळ आलं तसं आमच्या हनुमंतरायने विचार केला सगळं घरबाळच असं म्हणून आता देवाकडं त्याच्या मागलं मार्मिकता सांगतो असं सांगतात रामचरित्र मानसामध्ये दोहा आलाय सुशील वैद्याच्या बायकोला सगळं वाटलं होतं माझा नवरा एकटाच रामाकडे चाललाय आपण ती देवाचं दर्शनाला जावं रामाच्या लंकेमध्ये लोक चांगले होते आणि मग हनुमंतरायने ते सगळं पूर्ण घरच उचललं आणि सगळं घरच उचललं आणि त्या घरासाठी तिकडे आले प्रभू रामचंद्राकडे सुशील वैद्याने लक्ष्मणाची अवस्था बघितली हात लावला देवा काळजी करू नका कुठलाच असणारा मृत्यूचे असणारे संकेत किंवा चिन्ह लक्ष्मणाच्या शरीरावर स्पष्ट दिसत नाही चेतना खूप छान आहे डोळे चांगले शरीर मस्त गरम आहे कुठल्या गोष्टीची काळजी करायची नाही काय करावं लागल काही नाही देवा दोनागिरी नावाचा पर्वत आहे आणि त्याच्यावर संजीवनी नावाचे औषध आहे जे औषध दिवस निघाले की ते औषध शांत होतात किंवा कोमेजून जातात आणि दिवस अस्त झाला की संध्याकाळीला ते टवटवीत होतात ते औषध जर तुम्ही घेऊन आले तर लक्ष्मण होते कोण जाईल हनुमंतराय म्हणजे मी जातो हनुमंतराय कुठे तयार राहायचे हनुमंतरायने रामाचा जयघोष केला जय श्रीराम अशी घोषणा केली आणि दुर्गागिरी पर्वताला निघाले आता वाटत जाताना बऱ्याच कालनेमी सारख्या राक्षसांना अडथळा आणला कालनेमी राक्षसांना सोम केले की सात वाजता कालनेमीचा उद्धार केला आणि आमच्या हनुमंतराय दुर्गागिरी पर्वतात पोहोचले लवकर पोहोचले अर्ध्या मिनिटाच्या वेळामध्ये पोहोचले आणि पोहोचल्याबरोबर हनुमंतरायने औषधाचा शोध घेतला औषधाला शोधायला अडथळा निर्माण झाला जसा डॉक्टरचा बंगला घेऊन आलते तसं सगळं मेडिकल सोबत घेऊन जायचं म्हणून मेडिकल म्हणून ते पर्वतच उचलला आपल्या हातावर धारण केला श्रीरामाचा जयघोष केला आणि हनुमंतराय रात्रीचा प्रवास करत करत निघाले पण ऐका वाटेमध्ये येत असताना आमचा नंदीग्रामामधला भरत हा जागी होता वरून कोणतरी चाललंय दिव्य प्रकाश आहे आणि या प्रकाशामध्ये कोण चाललंय म्हणून बिना टोकाचा बाण काढला धनुष्याला जोडला बाण सोडला आणि हनुमंतरायाला लागला जसा हनुमंतरायाला लागला तसा पर्वताचे हनुमंतराय खाली आले का आले राम नामकी बाण होता रामाचे अक्षर त्याच्यावर कोरलेले होते हनुमंतराय खाली